तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आदित्य पाताडे ब्लॉग्स मध्ये. आणि आज आपण किचन मधून स्टार्ट करतोय ब्लॉग. आणि आजचा स्पेशल ब्लॉग आहे कुकिंग ब्लॉग. तर मग आपला जेवण बनवण्यासाठी एक स्पेशल गेस्ट आली आहे, जिचं नाव आहे प्रीती डीके. आणि तुम्ही काय बनवणार आहात? आज मी स्पेशल गोडी डाळ बनवणार. गोडी डाळ बनवणार आहे. तर मग इकडे हे वाटप केलेलं आहे. काय काय टाकायचं? खोबरं, मिरची, कोथिंबीर, जिरा, लसूण, कांदा. आणि इकडे आता हे बॉईल व्हायला ठेवलं आपण डाळ. आणि याच्यामध्ये तेल टाकलंय आपण, लवकर शिजेल. हा. 11-20 झाले. 11-20 आणि पाणी बी तयार आमची. आम्हाला भूक लागली आहे. काय उद्या संडे आहे ना, सर्व एकदम बघू कसं बनतंय. मी रिव्ह्यू देणार तुम्हाला की कसं बनवलं माझ्या बहिणीने. खरं ते खरं घाण म्हणजे की चांगलं असेल तसं तर. आजची तारीख सांगायला मी विसरलोय. आजची तारीख काय? 28 जून आहे. हे वाटप. इकडे डाळ शिजते, तेल टाकलंय. मग त्यानंतर आपण ह्या कुकर मध्ये फोडणी देणार आणि मसाले विसाले सगळे ही टाकणार आहे. माझ्यावरती काय नाही, जे बनणार चांगलं की काय हे तुम्हाला तीच बनवून दाखवणार आहे. 15 मिनिटं लवकर व्हावे बस. A few moments later. इकडे आपली सकाळची भाजी, छोले. छोले छोले सोबत गोडी डाळ काय वाटणार आहे ना, काय सांगू की. पापड 12-12:30 मी पापड तळू आता. नाही चालणार आहे. छोले असून पण तुला पापड पाहिजे, काय बोलायचं आहे. इकडे आपला डाळ शिजलाय गाईस. अजून थोडा ठेवायचा आहे. जोपर्यंत शेफ बोलत नाही तोपर्यंत शिजू द्या. मला चालतं काय ना. छोले असून पण तुला पापड पाहिजे का? पंचपक्वान्न बनवायचं असेल तर पूर्ण जेवण पाहिजे. मग त्यासाठी लवकर करावं लागतं. 12-12:30 वाजणार आहे काय. मी लिहून देतो तुम्हाला. मजा येणार आहे आज नाईट आउट मारायला. मी तुम्हाला दाखवतो की आमचं गोडी डाळ बनवून कधी होतंय, हा ना. किती वाजवते बघू आपली बाहेर. 12:30 वाजवते की 2:30 वाजवते. हे ना वरचा भाग काढायचा असतो, बिकॉज ह्यात फंगाईज वगैरे सगळं असतं. काय असतं? फंगस. फंगस असतं ना काही. मला वाटतं फंगाईस. माझ्या लँग्वेज मध्ये ते एक फंगाईज म्हणतो आणि इंग्लिश मध्ये बोलतात फंगस. फन करा गाईज. एवढा गरम मसाला आमच्याकडे आहे आणि माझी बहीण शेफ वाली बोलते की गरम मसाला अजून पाहिजे. 1 चम्मच पाहिजे बोलते. 1 चम्मच. एवढा पण खूप आहे. अर्धा चम्मच पण खूप होतो गाईज. हे वरती आलं. हे साईडला करतोय कारण आपला डाळ शिजलाय. आणि डायरेक्ट कुकर ठेवूया आपण. हे कुकर मी पकडला इथे साईडलाच आहे बाबा. ही कुठे पण ठेवते बघा कशी. इकडे आता तडका देऊया मस्त तेल बिल टाकून. गॅस एकदम फास्ट केलाय बाई. लागले ना. शेफ ऑन फायर. तिला पण माहिती पडलंय की खूप लेट झालाय म्हणून ती पण लवकर बनवते आता. आणि आता आपण तेल टाकू. किती तेल टाकत आहे तुम्ही? ओ शेफ, 1 चम्मच टाकले अगोदर. बिचारीची हाईट नाही. हे बघा हाईट बघा. हेच घातलंय असं वाटतंय शेफनी. 2 चम्मच टाकले. आता 2 आणि 1 थोडासा. मला सांगा जरा हिंग किती टाकू? टाक थोडा. बस
ए बाबा एवढा इतकं टाकू? नको. मला माहित नव्हता इतकं टाकू. अगोदर हिंग टाकतात. येस ब्रो. हिंग नंतर मग आपण टाकणार थोडीशी जिरा. थोडासा का? बिकॉज ऑलरेडी आपण ऍड केलेलं आहे त्याच्यात. मिक्सर मध्ये लावलेला अगोदर जिरा म्हणून. आणि राई पण चिमूटभर टाकायचं. मला माहिती आहे बिकॉज मी खूप जेवण बनवलंय. मी शेफ आहे यार घरचा, मला सगळं माहिती आहे. बोल बोल हे काय बोल. मसाला आपण आता ऍड करायचा. हा याचा आवाज आला ठीक. शेफ 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 प्रीती डीके. आता काय थोडस तेल कमी पडलंय. हे तर आम्हाला माहिती होतं काहीतरी कमी पडणार आहे. आम्ही नाही घाबरत. तेल ओ भाई काही सुगंध चांगले होते खरंच होते. मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत असं सुगंध येते. मला वाटतं चांगलंच बनणार आहे. आता मसाले नाही ना तर मग चांगला सुगंध येतो. मसाले पडल्यावरती माहिती पडेल काय तिखट बनते की काय बनते. पण सुगंध चांगले येतात. इकडे डान्स करत आहे माझी बहीण. थोडं पाणी केलंय खूप घट्ट झालंय ना. असा पूर्ण मसाला आहे ना येलो करून घ्यायचा. येलो मसाला ऍड करूया. सगळ्यात पहिला जाणार आपलं हळद. हळद टाकत आहे. हळद हल्दी माझा थोडा लचा प्रॉब्लेम आहे असं तुम्ही समजून घ्या. लचा हो. हळद टाकलाय. हळद मसाल्याचं काही नॉलेज नाही वाटतं तिला किती. पण बघा एवढा हळद कोण टाकतं भाई. मोठी नाही बनवते ऑब्विसली आपण ती. हे तर लागतं. काय पाहिजे बोल काय पाहिजे. आपला संपलेला गरम मसाला. तिला वाटतं एवढा पण कमी आहे. माझा हात देखील जात नाहीये. टाक ना डायरेक्ट उलटा का. पूर्ण टाकू नको रे प्लीज. थोडं ठेव सकाळसाठी पाहिजे. हा थँक्यू. गॅस लो कर ना. नको ना ब्रो असू दे. बाबा मला ठसकायला लागत आहे इथे राहून तुझ्यासोबत. हे काय काय हे. अरे काय बोलतात त्याला. जिरा मसाला टाकलाय आपण. सांगतच नाही ती काय काय टाकत आहे. नमक कोण टाकणार. स्पेशल वो एंडिंग में डालने का ब्रो. नमक एंडिंगला टाकायचं ऍड करायचं. आरामशी टाक बाबा. टेन्शन होतं मला. नको टेन्शन घेऊस. डाळ चांगलं बनायला पाहिजे. अरे काय असा ना जाईल. मला वाटलं हे काहीतरी. आपल्या ऑलरेडी डाळ शिजलेली आहे पण आपण तरी 3 शिट्या काढायच्या. एक डाळ आपल्या कुकरचा बाहेर थांबलाय. थांबा घेता यायला बस झालं भाई. एवढा नाही घाबरायचं. एक डाळ बाहेर पण नाही पडलाय. एक पण डाळ बाहेर नाही पडला आपला सगळा. तुम्ही बघू शकता. वा 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 माझी फेवरेट डाळ आहे गोडी डाळ. आणि ही डाळ उरलाय तर आपण याच्यात थोडं पाणी ऍड करून परत टाकूया. ओके इकडे आपण आता पाणी टाकलंय की जे डाळ बाकी आहे ते सगळं जायला पाहिजे आतमध्ये. हे इकडे बघ एक राहिलंय. वा वा वा. अरे एक डाळ राहिलंय इथे. नाही सगळं जायला पाहिजे. किती राहिले. एकच राहिले विचारा. जाऊ दे बाई याला पण. आता आपण थोडस पाणी ऍड करूया कारण आपली डाळ गाढा नको शिजायला पाहिजे. हो एवढं पण नको. बस. बिचारीला घाम सुटले बाबा. मेहनत खूप आहे. आता आपण चवीनुसार मीठचा आता हिसाब करूया किती टाकत आहे. एवढा डाल आहे एवढा. भाई एकदम वेगळा का दिसतो मला. हे वरती का आलंय. वरती हे काय बेसन सारखा दिसतो मला. नो काय आहे ते डाळीचाच प्रकार आहे. किती नमक टाकलंय. 2 चमच. आणि आपण ते खोबरं ऍड केलं ना ते खोबऱ्याचं पीस असतं. ओके किती नमक टाकलं तोपर्यंत.
जास्त नाही, 2 चमच. 2 चमच दिसले ना मला. हो, अगोदर म्हणजे थोडं टाकलं. टाकलं होतं. ओके. त्यानंतर 2 चमच. अशा प्रकारे ही डाळ पूर्ण आता रेडी होणार आहे. फक्त 2 ते 3 शिटी. 2 शिटी पण ओके. A few minutes later. गाईज इकडे 2 शिटी झाली आहे. कुकरची शिटी वाजवल्यानंतर जे धूर येतं ना बाहेर, ह्याचा सुगंध अप्रतिम. 2 शिटी झाले. मी एक एक्स्ट्रा करतोय कारण मला वाटतंय की कच्चा असला तर म्हणून 1 शिटी एक्स्ट्रा करतोय मी स्लो मध्ये. आणि इकडे बहिणीसाठी पापड करतोय, फक्त बहिणीसाठी, नाहीतर मी नाही गेलं असतं. इकडे शेफ आपली जी डाळ बनवलाय, अरे असं करावं लागतं. शेफ जरा छोटी आहे ना, छोटी बहीण आहे, तिला माहिती नसतं थोडं. इकडे डाळ बनलाय, टाक पल्लिता टाक, बघूया कसं बनलाय. सुगंध पण चांगला आहे आणि आता खाऊन बघूया कसं काय. दिसण्यामध्ये तर वाटतंय की छान बनलंय, एकदम स्वादिष्ट असेल. बघूया संपेल की नाही. गाईज मी टाइम सांगायचं राहिलो तुम्हाला. मी टाइम दाखवतो किती आलाय. टाइम झालाय 12:20. प्रूफ पाहिजे, देतो मी प्रूफ. थांबा. 12:20 झाले गाईज. मी तुम्हाला डाळचा टेस्ट करून दाखवतो की चांगलं बनलंय की काय. तर मग डाळ टेस्ट करतो. गाईज इकडे डाळ घेतलंय, आता आपण टेस्ट करू आणि बघूया कसं काय असतं टेस्ट. माझी बहीण पास झाली की फेल हे मी दाखवतो तुम्हाला, खाऊन टेस्ट करून दाखवतो. शेफ पास झाली. हात जरा बिझी आहे माझे दोन. खूप टेस्टी बनलाय, पास झाली आहे. 10 पैकी 100. 10 पैकी 100. वाह वाह. याद नाही करायचा. मेहनत खूप आहे आणि स्वाद पण चांगला आहे.